Hello everyone, welcome to my YouTube channel. The topic we are going to learn today is articles, and today especially we are learning about the one and only definite article the. So without wasting much time, let's start our session. फ्रेंड्स, लक्षात घ्या की आज आपण जो भाग शिकणार आहोत तो आहे डेफिनेट आर्टिकल. डेफिनेट म्हणजे निश्चित उपपद. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अनिश्चित उपपदांवर चर्चा केलेली आहे. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्यांना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो, त्यांनी तोही व्हिडिओ पाहून घ्यावा, जेणेकरून तुम्हाला सिरियली डेफिनेट आर्टिकल काय असतात, इनडेफिनेट आर्टिकल्स कोणते होते, ते कुठे वापरले जात होते, आणि आज आपल्याला जे डेफिनेट आर्टिकल म्हणून द वापरायचं आहे तर ह्याचा एक्झॅक्टली वापर कुठे होतो, तर या संदर्भातली सगळी सिक्वेन्स जुळत जाईल, सगळे क्रम जुळत जातील. तर पाहूया आज आपण डेफिनेट आर्टिकल द कुठे यूज होतं किंवा ते नेमकं काय भूमिका बजावतं. व्हॉट इज द रोल ऑफ आर्टिकल द while making English sentences. So let's get started. Look here, you can see on the board that we can use article the before all types of nouns. Before all types of nouns to describe someone or something specific or unique. I will repeat it again. We can use article the before all types of nouns to describe someone or something specific or unique. म्हणजे आता समजून घ्या की सर्व प्रकारच्या नामांमध्ये नामांच्या आधी आपण आर्टिकल दचा यूज करू शकतो. इथं एक विशेष गोष्ट सांगितलेली आहे की ते नाउन्स कसे असले पाहिजे, ज्यांचं वर्णन करत असताना ते समवन असतील, समथिंग असतील, कोणी व्यक्ती असतील, वस्तू असतील, ठिकाण असेल, इट मे बी एनिथिंग. आता ते कसं असलं पाहिजे, जे स्पेसिफिक किंवा युनिक आहे. लक्षात घ्या, ह्या फीचरबद्दल आपण सगळ्यांनी खूप लहानपणापासून शिकलेलो आहोत. आपण शाळेच्या लेवलवर शिकत असाल तर त्यावेळेला तुम्हाला शिक्षक नेहमी सांगत असतात, आणि जर आपलं शिक्षण पूर्ण झालेलं असेल तर ही गोष्ट आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे की आर्टिकल दचा द यूज ऑफ आर्टिकल द इज जनरली डन बिफोर द नाउन्स दॅट आर युनिक. म्हणजे एक आणि एकमेव असलेल्या गोष्टींच्या पाठीमागे दचा वापर होतो. हे अगदी लहान मुलांना सुद्धा माहिती आहे. मग हा व्हिडिओ करण्यामागचा काय उद्देश असेल? व्हॉट इज माय मोटिव्ह ऑर पर्पज बिहाइंड मेकिंग दिस व्हिडिओ? गेस. लक्षात घ्या, आतापर्यंत फक्त आपल्याला एकच वापर सांगण्यात आलेला आहे दचा, पण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी टोटली 10 यूज सांगणार आहे किंवा 10 अशा सिच्युएशन्सवर चर्चा करणार आहे की ज्या 10 सिच्युएशन्स आपल्याला द हे आर्टिकल वापरण्यासाठी शिकायचे आहेत. लक्षात घ्या की आपल्याला आतापर्यंत एवढं डिटेलमध्ये जाऊन द ह्या आर्टिकलवर कोणी सांगितलेलं नसेल, माझा विश्वास आहे, कारण हा भाग जो आहे तो दरवेळेला आपल्याला फक्त एवढाच सांगण्यात येतो, वॉवेल जर आलेला असेल तर वॉवेलच्या अगोदर ॲनचा वापर केला पाहिजे. दिल्या गेलेल्या नाउनच्या स्पेलिंगमध्ये सुरुवातीला जर कॉन्सोनंट आलेला असेल तर अचा वापर केला पाहिजे, आणि जी नामं युनिक आहेत किंवा वन अँड ओनली आहेत तर त्यांच्या अगोदर दचा वापर केला पाहिजे. एक्झॅक्टली या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, पण याच्याही पुढं जाऊन व्याकरण असतं. व्याकरणाला मर्यादा नाहीत, ती एक भाषा आहे आणि भाषेची व्याप्ती मोठी असते. मग अशी ही जी डेप्थ असते तर त्या डेप्थमध्ये जाऊन तुम्हाला जितकं जास्तीत जास्त सांगता येईल ते सांगण्याचा माझा या व्हिडिओद्वारे प्रयत्न आहे. तर तोच समजून घ्या आणि तुम्ही हे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहत चला. त्याच्यामधून तुम्हाला मिळणारं ज्ञान निश्चितच खूप पुढचं असणार आहे, किंवा तुम्ही जे आजपर्यंत अभ्यासलेलं नसेल अशी एक जरी गोष्ट तुम्हाला त्यातून मिळाली तरी माझ्या व्हिडिओ करण्याचं सार्थक झालं असं मी मानेन. तर ठीक आहे, पाहूया आपण. बघा इकडे त्याच्या पुढे आणखी जाऊन सांगण्यात आलेलं आहे की इट डझंट मॅटर ॲट ऑल वेदर द नाउन्स आर सिंग्युलर, प्लुरल, काउंटेबल और अनकाउंटेबल. लक्षात घ्या, आपण याच्या अगोदर शिकलेले जे 2 आर्टिकल्स होते ज्यांना आपण इंडेफिनिट आर्टिकल म्हणायचो, ए आणि ॲन, या दोन्हींचा वापर मात्र फक्त काउंटेबल सिंग्युलर नाउनच्या आधी केला जात होता. परंतु आर्टिकल द हे असं आर्टिकल आहे की ज्याचा वापर हा एनी टाईप ऑफ नाउन केला जातो, कुठल्याही प्रकारच्या नामाच्या आधी केला जातो. मग ते नाम हे सिंग्युलर असू द्या, प्लुरल असू द्या, ते काउंटेबल असू द्या की अनकाउंटेबल असू द्या. ही महत्त्वाची गोष्ट इथं आपल्याला समजून घ्यावी लागेल.
आता याच्यानंतर लगेच आपण वेळ वेस्ट न करता पाहूया द यूज ऑफ आर्टिकल द. व्हेअर दिस आर्टिकल इज यूज्ड और व्हॉट आर द सिच्युएशन्स दॅट वी आर गोइंग टू लर्न टुडे. आपण त्या सिच्युएशन्स कोणत्या आहेत की ज्या सिच्युएशनमध्ये आर्टिकल दचा वापर होतो ते आपण पाहूया. आता आपल्या सगळ्यांना माहीत असलेला नियम जो की पहिल्यांदा तिथे येतो तो आहे की बिफोर अ नाउन विच रेफर्स टू ओनली वन थिंग ऑफ इट्स काइंड, मीन्स युनिक असलेली गोष्ट. म्हणजेच या ठिकाणी आपण अशा नामांच्या अगोदर आर्टिकल द वापरतो की ज्या गोष्टी ओनली वन थिंग ऑफ इट्स काइंड आहेत. ओनली वन थिंग ऑफ इट्स काइंड म्हणजे त्या प्रकारातील एकमेव आहेत. जसं की आपल्याला माहिती आहे सूर्य एक आहे, चंद्र एक आहे, म्हणून आपण द सन म्हणतो, द मून म्हणतो. दिशांची नावंसुद्धा एकमेव आहेत. जसं की द ईस्ट, द वेस्ट, द नॉर्थ, द साऊथ. त्याच्यानंतर पोल्स आहेत, दोन ध्रुव, पृथ्वीवरचे दोन ध्रुव, द साऊथ पोल, द नॉर्थ पोल. त्यांच्या पण अगोदर आपण दचा वापर करत असतो. द वेदर हवामान, द ॲटमॉस्फिअर वातावरण, द एअर हवा. अशा अनेक संकल्पना आहेत की ज्या वन अँड ओनली ऑफ इट्स काइंड आहेत, ज्या एकमेव आहेत. आणि अशा असलेल्या संकल्पनांच्या अगोदर आपण द वापरतो. हा नियम आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत आहे. धिस रूल इज वेल नोन टू अस. नाव लुक ॲट द रूल नंबर 2. बिफोर अ नाउन टू स्पेसिफाय इट ॲज प्रिव्हियसली कन्सिडर्ड. बघा लक्षात घ्या, अशा नामाच्या अगोदर की जे नाम आपल्याला प्रिव्हियसली कन्सिडर्ड म्हणजे ऑलरेडी आपल्याला आधीपासून ज्ञात आहे, आधीपासून माहीत आहे. इट्स ऑलरेडी नोन टू अस. कसं? आता याचं एक्झाम्पल मी तुम्हाला समजावून देतो सिम्पल पद्धतीनं. तर बघा इकडं, आय सॉ अ टायगर. समजलं? मग मी एक वाघ पाहिला. द टायगर वॉज व्हेरी बिग, द टायगर वॉज व्हेरी स्ट्रॉंग. आता लक्षात घ्या, ह्या वाक्यामध्ये मी सांगितलं आहे तुम्हाला की मी एक वाघ पाहिला, तेव्हा मी त्याला अ टायगर वापरलं कारण तोपर्यंत तो एक सामान्य वाघ होता. परंतु आता तुम्हाला माहिती झालेली आहे त्या वाघाबद्दल, ते ऑलरेडी तुम्ही कन्सिडर केलेले आहे त्या वाघाला. म्हणून मी जेव्हा दुसऱ्या वाक्यात त्याचा वापर करतो तर त्यावेळेला त्या वाघाला विशेष अशी स्थिती प्राप्त होते, त्याला आपण विशेष असं महत्त्व देतो. म्हणून त्या ठिकाणी आपण घेतो की द टायगर वॉज व्हेरी बिग, द टायगर वॉज बिग, द टायगर वॉज स्ट्रॉंग. म्हणजे याचा अर्थ यावेळेला त्याच्या अगोदर आपण अ टायगर असं न म्हणता द टायगर असं म्हटलेलं आहे, कारण हे नाऊन आपण ऑलरेडी प्रिव्हियसली कन्सिडर्ड आहे, आपण अगोदरपासून त्याला गृहीत धरलेलं आहे. तर हा नियम किंवा ही गोष्ट आता तुम्हाला क्लिअर झालेली असेल, आय होप. आता पाहूया आपण रूल नंबर 3 किंवा सिच्युएशन नंबर 3 व्हेअर वी मेक यूज ऑफ आर्टिकल द. व्हॉट इज इट? जस्ट हॅव अ लुक हिअर. When the person you are talking to already knows what you are talking about. कधी कधी काय असतं, आपण एखाद्या व्यक्तीशी चर्चा करत असतो, त्याच्यासोबत आपण जो विषय बोललेलो आहोत तो विषय त्याला माहिती असतो, आणि मग जेव्हा आपण त्या विषयाला धरून पुढे बोलत असतो तर त्यात येणारे काही घटक, त्यात येणारे काही एलिमेंट्स आपण आर्टिकल दचा यूज करून बोलतो. जसं की आय हॅव टू गो टू द बँक, आय हॅव टू गो टू द पोलीस स्टेशन. मला पोलीस स्टेशनला जायचं आहे, मला बँकेत जायचं आहे. आता ही गोष्ट बोलत असताना द बँक म्हटलेलं आहे, ही गोष्ट बोलत असताना किंवा हा नियम समजावून सांगत असताना मी द पोलीस स्टेशन म्हटलेलं आहे. हे ठिकाणं किंवा या विषयावर मी ऑलरेडी एका व्यक्तीशी चर्चा केलेली आहे किंवा त्या व्यक्तीला माहिती आहे त्या गोष्टीच्याबद्दल माझ्याकडून झालेली. ती माहिती आधीची असल्यामुळं तिचा संदर्भ देऊन मी त्या ठिकाणाला स्पेसिफिक ठरवतो, मी त्या ठिकाणाला विशेष ठरवतो आणि मग त्याच्यानंतर तिथं दचा यूज होतो. तर हा नियम लक्षात घ्या. आता पाहूया पुढचा नियम. सो लेट्स गो टू द नेक्स्ट सिच्युएशन अँड दॅट सिच्युएशन इज नंबर 4. व्हॉट इज इट? लेट्स सी. व्हेन अ सिंग्युलर नाउन इज यूज टू रिप्रेझेंट क्लास और ग्रुप ऑफ ॲनिमल्स. बघा लक्षात घ्या, इथं काय सांगण्यात आलेलं आहे? व्हेन अ सिंग्युलर नाउन इज यूज्ड, एकवचनी नाम वापरलं जातं कधी? एका गटाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी, एका प्राण्यांच्या गटाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी. आता कसं ते सांगतो तुम्हाला सोपं करून. आपण अनेक प्राणी बघतो आणि त्या प्राण्यांच्या निरीक्षणानंतर आपण एक मत तयार करतो. जसं की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की द फॉक्स इज अ क्लेवर ॲनिमल, द टायगर इज द ब्रेव ॲनिमल. आता हे जेव्हा आपण उदाहरणं बोलतो किंवा द लॉयन इज अ वाईल्ड ॲनिमल, सिम्पल एक्झाम्पल घेऊ. हे तिन्ही एक्झाम्पल्स जेव्हा आपण बघतो तर द फॉक्स असेल, द टायगर असेल, द लॉयन असेल, या तिन्हींच्याही बाबतीत आपण एक विधान केलेलं आहे.
प्रत्येकाच्या बाबतीत एक विधान केलेलं आहे. कोल्हा चतुर आहे म्हणजे सगळे कोल्हे चतुर असतात. वाघ शूर आहे, याचा अर्थ आपण सगळ्या वाघांचं निरीक्षण केल्यानंतर समजतो की वाघ हे शूरवीर असतात, ते भारी असतात. सिंहाबद्दल बोलत असताना आपण म्हणतो की तो एक वन्य जीव आहे किंवा तो एक वन्य प्राणी आहे. आता लक्षात घ्या, या तिन्ही उदाहरणांमध्ये आपण त्या प्राण्याबद्दल एका प्राण्याबद्दल बोललेलो नाही आहोत. आपण यातला प्रत्येक प्राणी म्हणजे वाघ असेल तर वाघाच्या पूर्ण वर्गाचं आपण प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि एक सिंग्युलर नाऊन घेतलेलं आहे तिथं टायगर, आणि त्या टायगरच्या अगोदर तो त्या पूर्ण प्रजातीचं, त्याच्या पूर्ण वाघ समूहाचं प्रतिनिधित्व तो करतो, म्हणून त्या ठिकाणी आपण आर्टिकल द वापरलेलं आहे. हाच इथला नियम आहे. पुढे पाहू आपण की लॉयनचं एक्झाम्पल घेतलं तेव्हा सुद्धा तो एक लॉयन नाही आहे मी कुठला तरी पाहिलेला, तर ते स्टेटमेंट हे संपूर्ण सिंह प्रजातीसाठी लागू होतं. मग जेव्हा अशा पूर्ण प्रजातीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सिंग्युलर नाऊनच्या फॉर्ममध्ये तो वर्ड येतो तर त्याच्या अगोदर आपण आर्टिकल द वापरत असतो. ठीक आहे. आता यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आपल्या सगळ्यांच्या समोर आणि तो आपण पाहणार आहोत, तो आहे दॅट इज द फिफ्थ पॉईंट ऑर दॅट इज द फिफ्थ सिच्युएशन वेअर वी मेक यूज ऑफ आर्टिकल द. व्हॉट इज इट? बिफोर अ पर्टिक्युलर प्लेस ऑर थिंग, there are so many places, there are so many things that we see every day, but when we speak about a specific thing or when we speak about a specific place, we should make use of article the before that noun. नियम काय आहे? आपण अनेक वस्तू बघतो दररोज, आपण अनेक ठिकाणांबद्दल बोलतो, आपण अनेक ठिकाणी जातो, परंतु अशा एखाद्या ठराविक ठिकाणाबद्दल जर आपण बोलत असू किंवा आपण एखाद्या ठराविक वस्तूबद्दल बोलत असू तर अशा वेळेला आपण एक्झाम्पल मी तुम्हाला घेऊन सांगतो की आपण पर्टिक्युलर एका विशेष अशा वस्तूबद्दल, विशेष अशा स्थळाबद्दल बोलत असलो तर त्याच्या अगोदर दचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल, आय मेट यू ॲट द स्कूल, आय सॉ यू ॲट द रेल्वे स्टेशन. आपण विशेष ठिकाणाचा उल्लेख करतोय. लक्षात घ्या, मी शाळेत तुम्हाला भेटलो किंवा आपण एखाद्याला म्हणतो की मी तुला रेल्वे स्टेशनवर पाहिलं, तर याचा अर्थ ते ठिकाण स्पेशल झालेलं आहे. आपण एखाद्या वस्तूबद्दल बोलत आहोत की जी वस्तू स्पेसिफिक आहे, ठराविक आहे. जसं की आपण काय म्हणतो की आय सॉ द फाउंटेन पेन. आपण पेन पाहिलेली आहे, पण कोणती? फाउंटेन पेन म्हणजे जी शाईची पेन आहे तर ती विशेष आहे, ती एक आहे, तिच्याचबद्दल बोलतोय मी. घरामध्ये 10 पेन असतील पण मी जर एकाच विशेष करून त्या वस्तूबद्दल बोलत असेल तर अशा नामाच्या अगोदर आर्टिकल द वापरलं जातं. तर या ठिकाणी मी तुम्हाला ह्या ज्या 5 नियम सांगितलेले आहेत ते सगळे तुम्हाला व्यवस्थित समजले असतील असं मला वाटतं. सो लेट्स गो टू द 6th रूल नाव. बिफोर द नेम्स ऑफ द माउंटेन्स, ओशियन्स, सीज, रिव्हर्स, लेक्स, गल्फ्स और डेझर्ट्स वी मेक यूज ऑफ आर्टिकल द. कशा कशाच्या नावांच्या अगोदर? माउंटेन्स, पर्वत आहेत, पर्वतांच्या नावाच्या अगोदर हिमालय असेल द हिमालया. ओशन्स, महासागर द पॅसिफिक ओशन, द इंडियन ओशन, त्यांच्या नावाच्या अगोदर दचा वापर. सीज, समुद्र द अरेबियन सी, आपण अरेबियन सी या नावाच्या अगोदर दचा यूज केला. त्यानंतर रिव्हर्स, नद्या द गंगा, द यमुना, द ब्रह्मपुत्रा, द गोदावरी. लेक्स, सरोवरे द डाल लेक. त्याच्यानंतर पुढे गल्फ्स. गल्फ म्हणजे काय? गल्फ म्हणजे आखात किंवा खाडी. आता आपल्या भारतामधली कुठली खाडी तुम्हाला माहिती आहे? खंभातची खाडी. तर काय म्हणणार आपण? द गल्फ ऑफ खंभात. त्याच्या पुढे आहे डेझर्ट्स, द डेझर्ट ऑफ सहारा किंवा द सहारा डेझर्ट. तर बघा लक्षात घ्या, त्या नावाच्या अगोदर दचा वापर झालेला आहे. त्याच्यानंतरचा नियम किंवा सिच्युएशन नंबर 7 ती आहे की ऑर्डिनल नंबर्स बिफोर नाउन्स. आता लक्षात घ्या, क्रमबद्ध काही नावं असतात, क्रमवाचक काही नावं असतात. ज्याप्रमाणे संख्यावाचक 1, 2, 3 तसे क्रमवाचक असतात, पहिला, दुसरा, तिसरा, ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? फर्स्ट, सेकंड, थर्ड. अशा प्रकारची जी चालत आलेली जी शृंखला असते किंवा जो क्रम असतो तर अशा क्रमवाचक नामाच्या अगोदर दचा वापर केला जातो. आता याचं एक्झाम्पल द्यायचं असेल तर आपण काय म्हणतो? ही इज द फर्स्ट रँक स्टुडंट इन द क्लास. द फर्स्ट. दुसरा असेल तर आपण काय म्हणतो? ही इज द सेकंड. द सेकंड, द फर्स्ट. लक्षात घ्या की अशा ऑर्डिनल नंबर्सच्या अगोदर दचा यूज केला जातो. त्यानंतरची 8वी सिच्युएशन आहे की स्कूल, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज व्हेन दे बिगिन द सेंटेन्स.
वाक्याची सुरुवात जर एखाद्या शाळेच्या नावाने, एखाद्या कॉलेजच्या नावाने किंवा एखाद्या विद्यापीठाच्या नावाने होत असेल तर त्या सुरुवातीच्या अगोदर द घेतलं जातं. जसं की समजा आपण असं म्हणायचं असेल आपल्याला की द बालविद्या मंदिर स्कूल इज व्हेरी फेमस इन द सिटी. तर लक्षात घ्या, आपण ती जर वाक्यानं सुरुवात होणारी असेल गोष्ट, शाळेचं नाव, कॉलेजचं नाव, विद्यापीठाचं नाव, तर त्याच्या अगोदर द आर्टिकल यूज केलं पाहिजे. 9th सिच्युएशन, होल फॅमिली नेम्स. बिफोर द होल फॅमिली नेम्स. होल फॅमिली नेम्स म्हणजे आपलं आडनाव असतं जे सगळ्यांना कॉमनली लागू असतं. आपल्या घरातला लहान असेल मोठा असेल प्रत्येकाच्या नावासोबत जोडलेलं कॉमन नाव कोणतं असतं तर ते असतं आपलं सरनेम, आडनाव. मग अशा वेळेला जर का आपण सगळ्यांचा मिळून एकत्रित उल्लेख करायचा असेल तर त्या ठिकाणी आपण आर्टिकल द वापरतो आणि पुढं त्या अनेक वचन केल्यासारखं करतो त्या प्रॉपर नाऊनचं. तर प्रॉपर नाऊनचं अनेक वचन होत नाही, पण आपण त्या ठिकाणी काय करतो त्याला एस लावतो. जसं की माझं आडनाव सिरस्कर आहे, तर मी माझ्या पूर्ण फॅमिलीसाठी जर का समजा कोणी काही बोलायचं ठरवलं किंवा त्यांना सगळ्यांना मिळून जर काही त्यांना उल्लेख करायचा झाला तर ते आमच्या पूर्ण फॅमिलीला काय म्हणतील, द सिरस्कर्स. ओके. आता एखाद्याचं सरनेम कदम असेल आणि ते सगळेजण मिळून आपल्याला त्या सगळ्या एका फॅमिलीचा उल्लेख करायचा असेल, त्या एका कुटुंबाबद्दल बोलायचं असेल की हे लोक, आपल्याला त्यांचं वर्णन करायचं असेल की द कदम्स आर व्हेरी जनरस. ओके. किंवा एखादी फॅमिली आहे की ज्यांच्याबद्दल आपल्याला खूप रिस्पेक्ट आहे, तर आपण काय म्हणतो, वी गिव्ह रिस्पेक्ट टू द पाटील्स. अशा पूर्ण फॅमिलीच्या उल्लेखाच्या अगोदर सुद्धा द आर्टिकल यूज होतं. त्यानंतर पुढे पाहूया आपण की बिफोर द डिकेड्स अँड सेंचुरीज. कालगणना आपल्याला माहिती आहे, डिकेड म्हणजे 10 वर्षाचा काळ, त्याला आपण दशक असं म्हणतो. तर अशा डिकेडच्या पूर्वीसुद्धा दचा यूज होतो. जसं की आपण म्हणतो की 90च्या दशकामध्ये फार मेलोडियस गाणे गायला गेलेले आहेत, मग आपण काय म्हणतो, द 90s. जर 60च्या दशकामधला विषय चालला असेल तर आपण म्हणतो द 60s. आता दशकासारखाच उल्लेख शतकाचा सुद्धा केला जातो, सेंचुरीचा सुद्धा केला जातो. जसं की आपण आता सध्या ज्या सेंचुरीमध्ये आहोत तर आपण काय म्हणतो, इट इज द 21st सेंचुरी, द 21st सेंचुरी. लक्षात घ्या, म्हणजे 10 वर्षाच्या काळाच्या अगोदर म्हणजे जिथं उल्लेख येतो 1960s तर त्याच्या अगोदर द वापरतो आपण, 90s त्याच्या अगोदर द वापरतो. पूर्ण जर शतकासाठी वापरायचं झालं कन्सेप्ट तरी पण त्या ठिकाणी आपण सेंचुरीच्या उल्लेखाच्या अगोदर द वापरतो, द 21st सेंचुरी, द 20th सेंचुरी. तर असं लक्षात घ्यायचं. आणि हे या नियमासोबतच आपले 10 नियम या ठिकाणी संपलेले आहेत. या 10 सिच्युएशन्स तुम्हाला या अगोदर माहिती होत्या का हे कमेंटमध्ये कळवा. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. तर सगळ्यांना आज हा शिकलेला भाग निश्चितच समजला असेल अशी आशा करतो आणि या ठिकाणी थांबतो. दॅट्स ऑल फॉर नाव. शॅल मीट इन आवर नेक्स्ट सेशन. टिल देन, बाय बाय. हॅव अ नाईस रेस्ट ऑफ द डे टू ऑल. थँक यू.